आता पाहूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 मध्ये। अमरावतीच्या तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरामध्ये बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक। अन्नत्याग आंदोलनाआधी संत गाडगेबाबा मंदिरापासून ते तुकडोजी महाराजांच्या समाधीपर्यंत बाईक रॅली, 20,000 शेतकरी आणि कार्यकर्ते सहभागी। मराठवाड्यातील एका व्यक्तीचा मेसेज आला, 6 महिन्यांपासून पगार नाही। मुख्यमंत्र्यांना तो मेसेज पाठवला, त्यावर ओके उत्तर आलं। तो बिस्किटावर जगतोय आणि कारवाई काहीच नाही। अजितदादांनी कलेक्टरचा पगार कधी थांबला नाही। बच्चू कडूंचा सरकारवर निशाणा। वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीचा अर्जाला विरोध। आवादा पवनचक्की प्रकल्पाच्या शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदेंचा विरोध। बीडच्या विशेष न्यायालयात शपथपत्र दाखल। बीड दहशतमुक्त करण्यासाठी पोलीस अधीक्षकांची विशेष मोहीम। गुंडगिरी मोडीत करण्यासाठी 17 मोठ्या कारवाया। 5 महिन्यात मकोका आणि एमपीडीएच्या तब्बल 17 कारवाया। धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या जागेवरून वर्षा गायकवाड आक्रमक। कुर्ल्यात वर्षा गायकवाडांच्या उपस्थितीत जनआक्रोश मोर्चा। मदर डेअरीची जागा धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध। चंद्रहार पाटील उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। उद्या ठाण्यात 5,000 कार्यकर्त्यांसह उद्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या फोनची तपासणी झाली पाहिजे। ट्विट करत अंजली दमानी यांची मागणी। 227 मुंबई पालिका वॉर्डचा मनसेचा अहवाल तयार। गटाध्यक्षांच्या लेखाजोखाही राज ठाकरेंकडे सुपूर्द। मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांचा विभागाध्यक्षांचा केंद्रीय समितीच्या बैठकीत अहवाल सुपूर्द। आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 मध्ये। कर्ज थकवल्यास तत्काळ संचालक मंडळ बरखास्त होणार। साखर कारखानदारांसाठी नवीन कडक नियम। 31 साखर कारखान्यांची एनसीडीसी कडून घेतलेल्या कर्जांची परतफेड नाही। संचालकांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्यात येणार। मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरण। ईडीकडून डिनो मोरियासह 8 जणांना समन्स। पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलावण्याची माहिती। 65 कोटींच्या कथित गैरव्यवहारामध्ये ईडीची कारवाई। विरशाळगडावर रेहान मलिक बाबा दर्ग्याचा उरूस। जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारल्यानंतर ही उरूस भाविकांच्या गाड्यांची कसून तपासणी। रायगड जिल्ह्यात 9 जून पासून 23 जून दरम्यान जमावबंदी लागू। किल्ले रायगड परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदीचा निर्णय। आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई होणार। भारताच्या टपाल विभागाकडून नवीन डीजीपी प्रणाली सुरू। अचूक आणि वेगानं सुविधा पोहोचवण्यासाठी टपाल विभागाचं मोठं पाऊल। विठ्ठल रुक्मिणी मातेची टोकन दर्शन व्यवस्था अंतिम टप्प्यात। 15 जून पासून टोकन दर्शन प्रणालीची चाचणी। टोकन दर्शनाच्या माध्यमातून दिवसभरात 1200 भाविकांना दर्शन घेता येणार। तुळजाभवानी देवीच्या मंदिरात मुख्य गाभाऱ्यातील शिळांना तडे। त्याला आधार म्हणून लावले लोखंडी बार। चोपदार दरवाजातही आधार म्हणून लोखंडी फ्रेम। शिवराज्याभिषेक दिनी कर्नाटक सरकारकडून शहाजीराजे भोसलेंच्या पुतळ्यासाठी 6 कोटींचा निधी। कर्नाटक सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडून निधी सुपूर्द।